तुझी इतक्या वर्षाची प्रॅक्टिस ही त्या नाशिकच्या बॉर्डरच्या आतमध्ये एकदम छान चालली होती. अगदी छान. तू म्हणालास तसं तुझं बिल्डिंग, तुझं हॉस्पिटल, तुझी मुलं, कुटुंब सगळं मस्त चाललं होतं. खरंय. पहिली गोष्ट की तुला अशी संघटना अस्तित्वात आहे हे समजलं कसं, आणि दुसरी गोष्ट की तू हे का करायचं ठरवलंस की मला स्वतःचा सुखाचा जीव दुःखात घालायचा आहे. जेव्हा नोबेल प्राईज मिळालं होतं तेव्हा ही ह्याची माहिती कळली. तेव्हा MSFचं भारतात काही चालू नव्हतं, पण ती उत्सुकता वाढत गेली की हे कसं काय आपलं स्वतःच्या सगळ्या बॉर्डर्स क्रॉस करून ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोचता. आणि हे सामाजिक उपक्रमात असलो तरी आपला वेळ, पैसा आणि स्किल हे तिन्ही कुठे आपण जास्त अप्लाय करू शकू, तेव्हा मला वाटलं की हे आपल्याला ही संस्था खूप चांगली आहे. आणि ह्याच्यामध्ये धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे जाऊन फक्त ज्याला गरज आहे वैद्यकीय त्या ठिकाणी द्यायची ह्याची एक योजना असते, याचं चार्टर आहे त्याचं. आणि त्याच्यामुळे ते त्यांनी मला खूप अट्रॅक्ट केलं. मग मी त्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं. किती सालची गोष्ट आहे? ऑनलाईन ॲप्लिकेशन मी जवळजवळ एक 6 वर्षापूर्वी केलं ते. बरं, मग काय झालं? नंतर त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलावलं आणि इंटरव्ह्यूला असताना प्रोफेशनलचं थोडं वेगळंच कमीच होतं, पण जास्त करून तुमची मानसिक स्टॅबिलिटी किती आहे, क्रॉस कल्चरल म्हणजे आंतरसांस्कृतिक ठिकाणी तुम्ही किती स्वीकार करता वेगवेगळ्या लोकांना, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहून काम करू शकता का, याच्या वेगवेगळ्या मानसिक टेस्ट मी काय सांगणार तुम्हाला. बरं, त्या अशा सगळ्या घेतल्या गेल्या. हा इंटरव्ह्यू जेव्हा चालू होते तेव्हा तू कुठे होतास आणि ते कुठे होते? नाही, मी दिल्लीला होतो. बरं, दिल्लीला बोलावलं होतं आणि तिकडे आता दिल्लीला रेग्युलर ऑफिस झालेलं आहे त्यांचं. किती वेळ चालला हा इंटरव्ह्यू? हा 1.5 दिवस चालला होता ते. आणि मग निवड कशी झाली? निवड त्यांचं मला नंतर फोन आला की यू आर सिलेक्टेड. बरं. आणि फ्युचरला एवढा काय असं डिफिकल्ट असतं नाही, म्हणजे हे 30-35% लोक ह्या जे ॲप्लिकेशन करतात ते ह्यापर्यंत येऊ शकतात तिथं. आणि मग त्यांनी मग विचारलं की तुम्हाला कॉल येईल तेव्हा तुम्हाला जायचं आहे, जायची इच्छा केली, पण तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाला याच्यामध्ये सहभागी केलं आहे का? बरं, म्हणजे तुम्हाला कॉल येईल तेव्हा जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्या आधी तुम्ही कुटुंबाला सहभागी केलंय का? तोपर्यंत तू केलं होतंस का? हो, मी खरं ह्याच्याविषयी माझ्या खूप आवड होती. तसं त्याला जेव्हा मी फॉलो करत होतो तेव्हा माझ्या सगळ्या कुटुंबाला मी त्याच्यामध्ये मला जायची इच्छा माहिती होती तिकडून. बरं, पण मग त्यांनी विरोध नाही केला? असं ओपनली तरी नाही केलं त्यांनी विरोध, पण त्यांना टेन्शन होतंच तसं की, कारण की पहिल्यांदा माहिती नव्हतं. पहिल्या वेळेला जेव्हा गेलो तेव्हा इतकं काही सिव्हिअर असेल असं माहिती नव्हतं, पण नंतर माहिती झालं. पण तरीसुद्धा मग तुला माहिती होतं का की किती सिव्हिअर असणार आहे? हो, ती अतिशय ट्रान्सपरन्सी आहे ह्या ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा कॉल आला की सिरिया जॉर्डनच्या बॉर्डरवरती आपल्याला एका ऑर्थोपेडिक सर्जनची गरज आहे, तुम्ही येणार का? जेव्हा मी हो म्हणालो तेव्हापासून मला त्याला साईट रिपोर्ट्स, म्हणजे तिकडे कुठल्या पद्धतीचे पेशंट्स दररोज किती येतात, तिकडचे डॉक्टर्स कोण आहेत त्यांच्याशी स्काईपवरती झालं. हे अतिशय कंप्लीट ट्रान्सपरन्सी होती. सिक्युरिटी रिस्क किती आहेत हे सुद्धा कम्प्लिटली समजावून दिलं होतं त्याने. बरं, मग आता आपण सिरियाकडे येऊया. हो, जरूर. एखाद्या देशामध्ये अनेक गट आणि सरकार एकमेकांशी जे सशस्त्र उठाव करून लढत असतात त्याला यादवी युद्ध असं म्हणतात किंवा सिव्हिल वॉर. इंटरनेटच्या प्रभावामुळे त्या मिडल ईस्ट आणि वरच्या नॉर्दर्न आफ्रिकेमध्ये असा सगळा वेगवेगळा पसरला. अनेक गट तयार झाले आणि वेगवेगळ्या कारणांमुळे ते रस्त्यावरती उतरले. पहिल्यांदा शांततेत आणि नंतर सशस्त्र उठाव. ट्युनिशियामध्ये फक्त ते एक सक्सेसफुल झालं, पण ते मग सगळीकडे पसरलं. तर ह्या पद्धतीचे जे सिव्हिल वॉर तिथे आहे हे याची मला माहिती दिली होती त्या ठिकाणी. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी गेल्यानंतर माझं सिलेक्शन त्या सिरियाच्या बॉर्डरवरती असलेल्या रामथा या गावाला जायचं होतं. मी तिथे पोचलो ते जून 2014ला, पण मे 2014ला सिरियामध्ये MSFचे जे काही मेडिकल्स काही पर्सनल जे किडनॅप केले होते ते 5-6 महिन्यानंतर सोडण्यात आले होते. अच्छा, म्हणजे तिकडे या आधीच्या डॉक्टरांना किडनॅप केलं होतं सिरियामधल्या, त्याच्यामुळे ते बॉर्डरला आणलं होतं हॉस्पिटल, पण जॉर्डनच्या हद्दीमध्ये पण सिरियाच्या बॉर्डरला. तर मी संध्याकाळी पोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या आवाजाने मला जाग आली आणि मी बाहेर आलो होतं. माझा एक डे विलेट नावाचा एक जनरल सर्जन US चा आला होता माझ्यासारखा.
त्यांनी सांगितलं भरत दे वेलकम यू विथ द बॅरल बॉम्ब. म्हणजे कुठे कुठे तर त्यांनी दाखवलं त्या ठिकाणी बघ तिकडे धूर आलेला आहे. तर धूर आलेलं हे बघितल्यानंतर कळलं की तिकडे आता एक्सपेक्टेड बऱ्याच कॅज्युअलिटी त्या ठिकाणी आता अपेक्षित आहेत. हे कॅज्युअलिटीजमध्ये ती रिसोर्सेस खूप कमी असतात. म्हणजे हा तो धूर म्हणजे हा बॉर्डरचा जस्ट पलीकडे जो होता दुर्दैवाने त्यांच्याच देशातल्या नागरिकांवरती निर्वासित छावण्यांवरती त्यांनीच टाकलेले बॉम्ब्स होते. बरं. आणि हे जे येत होते ते एका विशिष्ट ग्रुपनी येतात. म्हणजे आता हे अशा पद्धतीचे जे होतात ते येतात ग्रुपनी म्हणजे जे काय असतात आणि सिरियस पेशंट फक्त या ठिकाणी आपल्याकडे ट्रान्सफर होत होते आणि ते बॉर्डर क्रॉस करून. कारण की बॉम्ब एकदम बॉम्ब पडल्यानंतर त्या पद्धतीचं असतं. तर अशा वेळेला एका आपल्या कॅपॅसिटीच्या नुसार हे कसं करायचं. कारण की समजा कॅपॅसिटी ओव्हरफ्लो झाले तर तुम्ही हँडल कसं कराल तर ह्याचं ड्रिल असायचं कॅज्युअलिटी ड्रिल. तर ह्याच्यामध्ये ट्रायज नावाचं असतं. ट्रायज म्हणजे काय की ताबडतोब ज्यांना ऑपरेशनला घ्यायचे ते त्यांना ताबडतोब घ्यायचं. जे काही काळ थांबू शकतील त्यांना थांबवायचं. ज्यांना काही लागणार नाही अशांना द्यायचं आणि ज्यांना बरीच ट्रीटमेंट देऊनही हे वाचणार नाही आपल्याला दिसतं आहे अशांना एक वेगळ्या पद्धतीचा मानसिक आधार देणं अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन करायचं असतं. आणि नंतर मग ते ऑपरेशनवरती त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी देतो. बरं. तर त्या तिकडच्या कपॅसिटीनुसार एकदम 10 आले किंवा दिवसातून 30पेक्षा जास्त आले तर कोणी कुठे काम करायचं हे सगळं फिक्स होतं. बरं. आता हा कोण आहे? हा तिकडचा एक रिबेल आहे. हा जो दिसतो तो येमेनमधला फोटो आहे खरा. पण मुद्दाम दोन्ही मिक्स केलं कारण की पाठीमागचा जो आहे लिहिलेलं आहे की या ठिकाणी कोणी शस्त्र घेऊन यायचं नाही आहे. हॉस्पिटलमध्ये सगळी शस्त्र बाहेर ठेवायची कारण की येमेनमध्ये एकाला 3 असं शस्त्राचं प्रमाण आहे. एका माणसाला 3 शस्त्र. त्याच्यामुळे ते सगळे ते हँड ग्रेनेड्सचे बेल्ट किंवा हे सगळे बाजूला बाहेर काढून ते यायचं. तशीच रिक्वेस्ट केलेली असायची. त्याच्यासाठी वेगळी रूम पण असायची त्या ठिकाणी काढून ठेवा. म्हणजे आपण जसं चपला काढायची वेगळी खोली तशी तिकडं शस्त्र काढायची वेगळी खोली होती. अगदी खरं. बरं. आणि हा बाहेर आहे तुझ्या बरोबर जो आहे? कारण की मी त्याला माझ्याबरोबर फोटो पाहिजे होता तर त्याच्यामुळे मी पण घेतला त्याच्यावर. बरं. तर अशा पद्धतीचं असताना हे कुठल्या कॅटेगरीज असतात ते एक ह्या कॅटेगरीज अतिशय एक मात्र सांगायचं आहे की अतिशय शास्त्रीयदृष्ट्या डॉक्युमेंटेशन होतं त्या ठिकाणी आणि अतिशय चांगल्या लेवलची ट्रीटमेंट त्या ठिकाणी फ्री मिळते. पेशंटला पण मिळते आणि त्याच्याबरोबरच्या केअरटेकर कोणी असेल त्याची सुद्धा काळजी घेतली जाते. म्हणजे आता इथे ट्रोमा व्हायलन्स ट्रोमा ॲक्सिडेंट. हो. व्हायलन्स म्हणजे गोळीबार किंवा बॉम्ब वगैरे. ते बॉम्बमुळे असेल लँडमाईनमुळे असेल टॉर्चरमुळे होते त्या ठिकाणी बुलेट्समुळे होते. त्यातलं कमीत कमी टॉर्चरची वूंड सांगायची झाली तर पायाच्या हाडाला केलेली ड्रिलची वूंड ही कमीत कमी आपण समजूया. म्हणजे मी बघितलेल्यापैकी कमीत कमी ती होती. कमीत कमी ती. तर अशा पद्धतीचे हे क्लासिफिकेशन्स होते. हे काही इंजुरीज थोड्याशाच दाखवतो आहे ते पुढे घेतो. तर हे सांगायचं म्हणजे काय एका बॉम्ब पडले किंवा काय झालं तर ते 7-8 जणांची फॅमिली असेल तर त्याचे काही जण त्याच ठिकाणी गेलेले आहेत. 4-5 जण मग हॉस्पिटलमध्ये येतात त्याच्यापैकी 1-2 जण तिकडेच जातात. बाकीच्यांनी जे काय छिन्न विछिन्न अवयव असतात त्यांची ट्रीटमेंट केली जाते. आणि तो एक सुन्न करणारा अनुभव घेऊन तो दुसऱ्या दिवशी तो पेशंट दुसऱ्या किंवा तिथे येतो तेव्हा त्याला कळतं खरं की अरे आपलं शरीर इनकम्प्लीट आहे. त्याला माहिती असतं की आपली फॅमिलीसुद्धा इनकम्प्लीट झालेली आहे. त्यांनी त्याच्या डोळ्यासमोर आपला भूतकाळ उद्ध्वस्त झालेला बघितलेला असतो आणि त्याला परत कुठे जायचं परत त्याच ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळे फ्युचरही त्याला माहिती नसतं. म्हणजे अशा वेळेला मानसिक सपोर्टची सुद्धा खूप प्रचंड गरज त्या ठिकाणी असते. आणि ह्या वेळेला इंटरप्रिटर्स असतात आपल्याबरोबर. त्याच्यामुळे इंटरप्रिटर्समुळे आम्हाला त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं खूप सोपं होतं. अरेबिक भाषेला तसं हे होतं तिथं. बरं. हे तुमचं ऑपरेशन थिएटर आहे? हे ऑपरेशन थिएटर आहे तिकडे. ऑपरेशन थिएटर कुठलंही सिलेक्ट करताना ते एक रिकामी झालेली शाळा किंवा रिकामं झालेलं हॉस्पिटल कारण की युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे सगळं रिकामं झालेलं असतं. तर त्यातली ती जागा घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं इमर्जन्सी क्रिएट केलेलं असतं. हे बाकीचे काही तिकडचे आलेले काही सहकारी आहेत आणि काही ज्युनियर्स आहेत कारण की आमच्यासारखे तिकडे जाणारे जे असतात त्यांच्याकडनं त्यांना अनुभव मिळावा अशी त्यांची MSFची इच्छा असते तिकडे. त्यातले काही जणांना मात्र परत युद्धावरती जायचं असतं. हे पेशंट्स आहेत आणि ते एक जिद्दी असतात की नाही मला पुन्हा आपल्या देशासाठी परत जायचं आहे.
पण बऱ्याच जणांना नैसर्गिकरित्या त्यांना परत जायची त्यांची इच्छा पण होऊ शकत नाही. हे बऱ्याच गोष्टींमुळे होऊ शकतं तसं. काही काही गोष्ट मात्र अतिशय मनाला सुन्न करणाऱ्या असतात तिथे. मला आठवतं गेल्याच काही 8-10 दिवसानंतर पहाटे 3 वाजता मला कॉल आला. कॉल आल्यानंतर माझ्याबरोबर सेक्युरिटी होती, ते घेऊन मी पहाटे तिकडे गेलो. 2 भावंड बॉल खेळत असताना एका भूसुरुंगावरती गेले होते आणि ते तसे उद्ध्वस्त होऊन आले होते तिथे लँडमाईनवरती. आणि त्यांना पहिल्यांदा रिससिट करून झालं, जे काय त्यांचे काय चिरण्याच्या अवयवांची काळजी घेतली झाली की रिमेनिंग असेल तिथे. पण हे बघताना आपलं जे नेहमी डॉक्टरांचं युजली आपण क्लिनिकल असतो, पण ह्याच्यामध्ये काही काही वेळेला आपल्याला इमोशन्स नाही थांबवता येत आणि आपल्याला वाटतं हे का चाललं एक्झॅक्टली, का चाललंय, गरज आहे का हे सगळं, हे सगळ्याचे ह्यांचा काय दोष आहे ह्या हिंसेमध्ये तिथे. आणि ते खरंच डिस्टर्बिंग असतं. म्हणजे आपल्याला स्वतःला सांभाळून अशा लोकांची ट्रीटमेंट करावी लागते. त्यांच्याशी आपण खूप चांगलं वागतो. हा माणूस बघितला त्या मुलाबरोबरचा, तो त्याचे वडील वगैरे नाही आहेत माहिती आहे का. त्यांनी त्याला बघितलं आणि तो असताना त्यांचे वडील दुसरीकडे कुठेतरी होते. मला ते इंटरप्रिटरवरनं कळलं की त्याची आई प्रेग्नंट 9 महिन्याची होती. तर ह्या दोघांना तो काकुठेला घेऊन हा कुठला तरी माणूस बॉर्डर क्रॉस करून फक्त आला. मी काय कुठल्या जिद्दीने तो जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता बघा. त्याचा काही संबंध नाही, अजिबात काही संबंध नव्हता त्याचा तिथून. आणि ह्या मुलाशी सगळेजण खूप म्हणजे आम्ही तरी खूप प्रेमळ सगळ्यांशीच बोलतो, पण मुलगा असल्यानंतर आपल्याला जास्त वाटतं की असं त्याविषयी बोलावं, की त्याचं दुःख त्याला विसरायला लावावं. पण त्याचं हसणं बघितलं की हे वाटायचं की हा विसरला आहे. म्हणजे वेदर आय एम काउन्सिलिंग हिम और हिज स्माइल इज काउन्सिलिंग मी हाऊ टू फॉरगेट अनहॅपीनेस ऑर द वुंड्स. म्हणजे त्याच्यामधनं इतकं आपल्याला कळतं की अरे काय, कितीही अंगावरती आलं तरी आपण ह्याच्यामधनं पॉझिटिव्हली खूप बाहेर येऊ शकतो अशा पद्धतीने. तिथून तिकडनं डिस्चार्ज द्यायला प्रॉब्लेम असायचा, पण तिकडे एक निर्वासितांची छावणी ह्या सिरियन लोकांसाठी होती. तिकडे एक स्टेप डाऊन हॉस्पिटलला मला तिकडे जावं लागायचं. आणि ही अगदी क्रॉस ह्याच्यावरती होती की त्या ठिकाणी इराक, सिरिया आणि जॉर्डन ह्या बॉर्डर एकत्र येत होत्या तिथे. आणि हे बघा, अतिशय समृद्ध असलेला देश आहे सिरिया होता, म्हणजे अतिशय हिरवा देश. त्याच्यामधनं हे संपन्न लोक वाळवंटामध्ये ह्या टेंटमध्ये त्यांची व्यवस्था केलेली असते. आणि हे अशा पद्धतीचं कॅम्प आणि मॉस त्या ठिकाणी आहे. आता हे बघा, हे जे रेफ्युजी कॅम्पचं आपले ट्रकचे कंटेनर असतात ना, त्या कंटेनरमध्ये बनवलेलं हे हॉस्पिटल होते तिथे. ते हॉस्पिटलमध्ये असताना मला एक आठवतं की एकाने आत्महत्या केली एका माणसाने. का केली होती? कारण की त्याला तरी ज्याच्या जरा जखमा बऱ्या होत होत्या तरी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पत्नीवरती झालेले अत्याचार, आपल्या मुलांना घातलेल्या गोळ्या, हे सगळं तो बहुतेक सहन करू शकला नाही तिथे. म्हणजे हे सुद्धा त्यांचं अशा पद्धतीचं असायचं. पण हे सुद्धा मी बघितलेलं, त्यातल्या काही टेंटच्या बाजूला एखादं तरी फुलझाड असायचं कुठेतरी. क्वचित प्रसंग, म्हणजे काही सगळ्यांकडे नव्हतं, म्हणजे काही ठिकाणी आशा दाखवणारे सुद्धा असायचे. तेव्हा तुझ्यासारखेच विख्यात डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल ह्याचं मला खरंच आठवलं की मॅन सर्च फॉर मिनिंग इज अ रिअल थिंग इन लाईफ. आपल्या आयुष्याला काहीतरी त्या ठिकाणी पाहिजे तसं. त्यातले काही जस्ट दाखवतो. माझं एका ऑपरेशन थिएटरमध्ये एकदा उद्या मी जेवण देणार म्हणून मागवलं समोरच्या धाब्यावरनं. माझा वाढदिवस मी तसा तिकडे साजरा केला त्या ठिकाणी. तिकडून परतीचं झालं, मी 1 महिना संपूर्ण त्या ठिकाणी होतो. तर तिकडे जवळचे सगळे कलिग आहे, हे सगळे यंग होते सगळे. आणि नंतरची जी आहे बाई आहे ना, ती 70 वर्षाची ॲनास्थेशॉलॉजिस्ट होती त्या ठिकाणी. आणि तिचं हे 5वं मिशन होतं. म्हणजे कुठल्याही ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करायला, म्हणजे मला वाटलं होतं अरे आपण आता परत यायचं की नाही. ही 5वं मिशन होतं या ठिकाणी तिथं. ह्याच्यात सगळ्यात कसोटीचा क्षण तुला कधी आला? कसोटीचा क्षण एक म्हणजे ट्रायचं सिलेक्शन असतं ना, की एखादा आपल्याला माहिती आहे की मेंदू उद्ध्वस्त झालेला आहे, उद्ध्वस्त झाला आहे, आता ह्याला आपल्याला ट्रीटमेंट द्यायची नाही म्हणून आपण जेव्हा बाजूला करतो, तो एक आहे. त्यावेळेला खूप वाईट वाटतं. दुसरी गोष्ट, या दोन्ही सेशनमध्ये काय होतं की आपण ह्या ठिकाणी बरेच ऑपरेशन्स करून एखाद्याचा अवयव वाचू शकतो, पाय वाचू शकतो. जे ह्या ठिकाणी असतात त्यांना पुन्हा पुन्हा येणं जमणारं नसतं. त्यामुळे
दुर्दैवाने ॲम्प्युटेशनचा रेट थोडासा जास्त होता त्या ठिकाणी. हे एक होतं त्या ठिकाणी. आणि असे जे भावनिक क्षण असतात ना ते फार डिस्टर्बिंग असतात इथून. त्याच्यामुळे परत जाताना अगदी मला वाटलं की अरे ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये माझं आयुष्य किती छान आहे, शांत आहे, सुरक्षित आहे. म्हणजे मी खरं देवाचे प्रत्येक माझ्या श्वासासाठी मी धन्यवाद द्यायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला पाहिजे. आणि माझ्या कुटुंबासाठी मी एक्सप्रेस करायला पाहिजे. म्हणजे जे काय असेल ना ते आयुष्यामध्ये काय ते एक्सप्रेस करून टाका. आपल्याला माहिती नाही कधी काय होणार दुसऱ्या क्षणाला तिथे. बरोबर हे मात्र. आणि आपण आपल्याला जे मिळालंय ते इतकं गृहीत धरतो. हो, खूपच गृहीत धरतो. त्याची किंमत आपल्याला आपण जेव्हा तिथे जातो त्यावेळेला आपल्याला कळतं. अगदी खरं. प्रश्न असा आहे की असे तू मिश्र भावना घेऊन परत आलास, बरोबर. एक मोहीम झाली, सही सलामत आलास, कामही केलंस. दुसऱ्या मोहिमेला जायचं का वाटलं? तो खरा जायचं की नाही हे सुद्धा मनामध्ये होतं, कारण की हा अतिशय इंटेन्स एक्सपिरियन्स होता. परंतु हे करत असताना नंतर 2-3 महिन्यानंतर मला ह्याच मुलाचा हा व्हॉट्सअपवरती आलेला हा व्हिडिओ तिकडच्या एका डॉक्टरने पाठवला. तेव्हा वाटलं की हा एवढं जग खूप हिंसक आहे, खरंच आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण त्या क्षणाला समोरील व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी सिग्निफिकंट चेंज आपण करू शकतो. हे ऑपरेशन तू केलं, त्यामुळे त्याचा चालतानाचा व्हॉट्सअप त्याने तुला पाठवला त्या मुलाचा, आणि तेव्हा तुला वाटलं की परत एकदा मी गेलं पाहिजे. हां, म्हणजे जेव्हा परत एकदा जायला काही हरकत नाही असं वाटलं. मग दुसऱ्यांदा गेलास तो कुठं गेलास? दुसऱ्यांदा गेलो तो मी येमेनला गेलो. येमेन हे अतिशय वेगळं आहे, ह्याच्या मानाने खूपच वेगळं, अतिशय गरीब राष्ट्र आहे तिथे. येमेन आपल्या लोकांना खूप चांगलं माहिती आहे. ते ऑपरेशन राहत हे जेव्हा झालं तिथे, जेव्हा ह्या ठिकाणी सिव्हिल वॉर म्हणजे यादवी युद्ध होती, तेव्हा तिकडच्या जवळजवळ 4-4.5 हजार भारतीयांना आणि 2-2.5 हजार परदेशी लोकांना भारत सरकारने उचलून नेलं. आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी मला कॉल आला, कारण की ते तिकडची काही परिस्थिती निवळत नाही आहे. इनफॅक्ट आत्ताही निवळलेली नाही आहे. परवाचंच तुम्ही बघितलं असेल, सानावरच्या साना राजधानीवरती बॉम्बिंग होऊन 250 लोकं गेली पुन्हा. तर ते कळलं. पण ते आता कळल्यानंतर एक होतं की तिकडनं मला विसा होता तो रिबेल एरियामधनं येणार होता. त्याच्यामुळे काही आठवडे ते मिळेपर्यंत थांबायचं होतं. पण तोपर्यंत ही पण बातमी आली की MSFच्या हॉस्पिटलवरती नॉर्थमध्ये काही बॉम्बिंग झालं आणि त्याच्यामुळे ते बंद करावं लागलं होतं. त्याच्यामुळे हे सुद्धा ही अँझायटी थोडी जास्त होती. परंतु मला वाटतं ह्या अँझायटीमधनं बाहेर येण्यासाठी मी सुदैवी होतो किंवा म्हणजे आहे की मला बऱ्याच वर्षांपासून भीष्मराज बाम सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळत होतं. ते मला वाटतं सगळ्यांसाठी चिंतामणी आहेत ते. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तू चांगलं कामाला जातोयस, तू काही काळजी करू नकोस जा. हां. आणि ते त्या पद्धतीने त्यांनी माझं मानसिक ह्याच्यासाठी जे काय मेडिटेशन करायचं ह्याचं पण त्यांनी खूप मला ट्रेनिंग दिलं होतं. आणि हे करून मग मी सानासाठी निघालो. तिकडे कुठलं येमेनमध्ये कोणी जाऊ शकत नाही. बरं. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिबोटी नावाचा एक छोटासा देश आहे आफ्रिकेच्या वरच्या बाजूला. तिकडनं एका छोट्या प्लेननी आम्हाला काही जणांना MSFनी तिकडनं सानाला नेलं. ते नेताना सौदी अरेबियाची परवानगी घ्यावी लागते की ते 4 तासाची विंडो पिरियड दिलेली असते. तिकडे आम्हाला सोडून त्यांना परत यायचं. तेवढ्यात नाही आलं तर ते एरोप्लेनसुद्धा काढलं जाईल म्हणून तिथून. हां. तर अशा पद्धतीने गेलो तिथे. तर साना एअरपोर्टला गेल्यानंतर तिकडे आजूबाजूला हे उद्ध्वस्त झालेले हेलिकॉप्टर्स, विमानं, ही मी खिडकीतनंच काढलेली, ही माझ्या फोनवरनं काढलेली ही काही आहे तिथं. आणि अतिशय हा इंटरनॅशनल एअरपोर्ट हा अतिशय शुकशुकाट, कारण की बऱ्याच दिवसांनी लँड झालेलं आमचं एकच छोटंसं ते विमान होतं. आणि ते घेऊन नंतर त्या ठिकाणी साना या ठिकाणी एक रात्र मला काढायची होती. एका रात्रीमध्ये मला एक्झॅक्टली 3दा मोठ्या हादऱ्यांनी आणि आवाजांनी जाग आली. तर मी बाहेर म्हणजे तिथे येऊन विचारलं, बाजूला होते ते आमचे MSFचीच काय जण तिकडे राहणारी, की हे काय म्हणजे हे बॉम्बिंग रुटीन आहे म्हणत. ते पण आपलं MSFचा हाऊस आहे ते डिप्लोमॅटिक एरियामध्ये आहे, ते इथे सहसा सौदी बॉम्बिंग करत नाही.
इकडच्या कोऑर्डिनेट्स त्यांना आपण दिलेले असतात म्हणून तिथून. बरं. तर त्यातल्या त्यात त्या पद्धतीचं होतं तिथून. हां. ते करून मी ट्रॅव्हलिंग तिकडे मला गाडी घेऊन त्या एका विशिष्ट गावामध्ये गेले. त्या गावाचं नाव होतं अल कायदा. हे पण इंटरेस्टिंग होतं. तैज नावाचं खूप मोठं गाव होतं ठाण्यासारखं. त्याच्यापासून 10-12 किलोमीटरवरती असलेल्या या ठिकाणी ते हॉस्पिटल चालू केलं होतं. कारण की तैजवरती ॲक्टिव्ह वॉर झोन होता. तर तो वॉर झोन तिकडे त्या ठिकाणी येमेनचं हॉस्पिटल कसं असतं, तर हे पहिल्यांदा चेकपोस्टलीवरती जाताना हे प्रत्येकजण आम्हाला थांबवत होते. आणि ते रिबेल्ससुद्धा त्यांना MSF माहिती होतं आणि तुम्ही आम्हाला ट्रीटमेंट द्यायला आल्यात म्हणून तिथले काही जणांनी तरी धन्यवाद दिले. काही जणांनी खूप जास्त स्क्रीनिंग करत होते तिकडे. तर हे फोटो घेणं तसं अलाउड नाही, कारण त्यांना वाटतं की कोणतरी वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे. हे टिपिकल MSF हॉस्पिटल MSFनी काढलेली डोनरसाठीची क्लिप आहे. हे मी गेलेल्या हॉस्पिटलमधली क्लिप नाही आहे, परंतु सिमिलर होतं तिथे. पण वॉर झोनपासून माझं थोडंसं 10 किलोमीटरवरती होतं. तिकडे रेग्युलरली कमीत कमी मी गेलो तेव्हा मला ऑर्थोपेडिक ही ऑपरेशन्स 12 ऑपरेशन्स ही बघा. इथे सेक्युरिटी फिल्म्स लावतात त्या ठिकाणी की काचेच बाहेर काय बॉम्बस्फोट झाला तर काचा आतमध्ये येऊ नये आणि बाकीच्यांना इंज्युअर करू नये. कारण ह्या काचेमधनं कोणी बाहेरचं जे काही युद्ध चाललं आहे ते बघू नये यासाठीच आता बघा त्या ठिकाणी मुद्दाम मी लावलेलं आहे की तिथे फाईट बघू नका बाहेरची, तुम्ही तुमची काळजी घ्या आतमध्ये तशी. जे खिडकीत उभे राहून युद्ध बघू नये. बघू नये. तर हा माणूस सांगतो या ठिकाणी फक्त MSFच काम करू शकतं. रेडक्रॉसचं का जमत नाही, कारण की रेडक्रॉसला गव्हर्नमेंटचा सपोर्ट लागतो आणि MSF हे फ्री डोनेशनवरती चालतं आणि त्याच्यामुळे हे अतिशय डीप ठिकाणी जाऊन हे काम करू शकतात. हे अशा पद्धतीचं हे हॉस्पिटलच्या अवतीभोवतीसुद्धा वेगळ्या पद्धतीचं हे असतं तिथून. बरं. मला जे ते नेण्यात मला ही राहायची खोली होती माझी. बाकीच्यांना बऱ्याच जणांना कंबाईंड होती. मला त्यांनी मुद्दाम छोटी खोली दिली होती. आणि त्या सगळ्या रेतीच्या हे लावलेले आहेत. हो, की बाहेरून स्ट्रे बुलेट्स किंवा काही आतमध्ये यायला नको. आणि एक फार होतं की एक 10-15 किलोचंच सामान न्यायचं होतं बरोबर. त्यातलं 4-5 किलोचं आपण बॅकपॅकमध्ये ठेवायचं की समजा ती ॲक्टिव्ह वॉर लाईन फार जवळ यायला लागली, ती MSFची जबाबदारी की आम्हाला पहिल्यांदा दुसरीकडे शिफ्ट करायचं म्हणून. तर तीसुद्धा होती. सेफ रूम्स होत्या की ज्या ठिकाणी तुम्हाला 4-5 दिवस राहता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी होतं. तिथेसुद्धा जवळजवळ 12 ते 15 ऑपरेशन्स रोज असायची. आणि मी जाणार म्हणून त्यांनी जवळजवळ 19 पेशंट्स माझ्यासाठी थांबवून ठेवले होते ऑर्थोपेडिकचे, कारण ते सगळे करायचे आणि बाकी दिवस रात्र सारखं काम चालू असायचं. हे ऑर्थोपेडिक आणि एक जनरल सर्जन पण होता आणि एक ॲनेस्थेटिस्ट. बाकी काही येमेनीसुद्धा तिकडची जी लोकं होती त्या ठिकाणी होते. इथे फार रिसोर्सेस कमी असायचे. म्हणजे एक्सरे मशीन फक्त कॅज्युअल्टीमध्ये, बाकी ठिकाणी कुठे नसतात. ही लोकं पण कृतज्ञ होती की कोणीतरी आपल्याला ट्रीटमेंट दिली. कारण की ह्याचं कारण असं, जी लोकं हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतात तीच फक्त ट्रीटमेंट घेऊ शकत होती. दुर्दैवाने असेच जखमी समजा नसती ती पोचू शकत. तुम्ही विचार करा काय होत असेल अशा पद्धतीचं. तिथून काथ हा नावाचा एक ॲम्फिटॅमिन असलेला एक तंबाखूसारखा पदार्थ असतो. त्याचं बहुतेक प्रत्येकाला व्यसन आहे. ते चावून खातात. तिथे बऱ्याच दिवसांपासून कोणाला पगार नाही गव्हर्नमेंटच्यानं, त्याच्यामुळे पोलिसिंग नाही. त्याच्यामुळे कोणीही लहान मुलंसुद्धा मोठमोठी वाहनं चालवतात. हा लहान मुलगासुद्धा बघा काथ घालून हातामध्ये AK-47 घेऊन उभा आहे त्या ठिकाणी. म्हणजे किती बुलेट इंजुरीज किती इझिली होऊ शकत असतील याचा तुम्ही त्या ठिकाणी विचार करा. आणि हे असं तैजमधून आलेलं मला आठवतं की एक पहिल्यांदा बॉम्बस्फोटमधून एक माणूस आला. 4-5 दिवसात त्याची मुलगी आली गनशॉट इंजुरीमुळे आणि नंतर पुन्हा 6-7 दिवसानंतर त्याची बायको आली. बायको आल्यानंतर या दोघांचं जेव्हा डिस्चार्ज म्हणजे घरी जायचं हा एक इश्यूच असायचा. घरी कसं जाणार, बरेच जण तयार नसायचे. तेव्हा त्यांना सांगायचं की ही आम्ही करू शकलो कारण की ते जागा होती म्हणून. नसतील तर मग तुमच्या बांधवांनासुद्धा आम्ही कशी काय ट्रीटमेंट देऊ शकणार. पण हे त्यांना पटायचं आणि मग ते जातात कुठे, तर हे पुन्हा तैजलाच परत त्या गॉन्टलेटमध्ये परत जायचं होतं. अशा पद्धतीचं ह्या पद्धतीचे बऱ्याच काही त्यांच्या प्रत्येकाची स्टोरी वेगळी त्या ठिकाणी होती. तिथे रिसोर्सेस एवढे कमी होते त्याच्यामुळे ऑप्टिमम ट्रीटमेंट म्हणजे जीव वाचवणं आणि हातपाय वाचवणं याच्यावरती होतं.
तुम्ही बघत असाल की मग कॅबसुद्धा सर्जिकल कॅबमध्ये संपल्या. त्या ठिकाणी येणार कसे ना, रिसोर्सेस म्हणजे जे येथील सामान यायला सुद्धा कधी कधी वेळ लागायचा, पण जे असायचं त्या ठिकाणी खूप चांगलं आपण काम करू शकत होतो. बरं, हे सगळं काम तू तिथे किती काळ केलंस? मी 1 महिना या ठिकाणी कंप्लीट 1 महिना होतो. कंप्लीट 1 महिना काम. आणि जेव्हा परत जायचं आलं तेव्हा त्याच वेळेला आठवड्यामध्ये सानावरती तुम्ही ऐकलं असेल मोठं बॉम्बिंग झालं आणि 500 जण त्याच्यामध्ये गेले होते. त्यामुळे साना एअरपोर्ट बंद झाला. मी व्हॉट्सअपवरती घरी कळवलं की मला बहुतेक वेळ लागेल, कारण की मग जेव्हा एअरपोर्ट चालू झाला काही दिवसानंतरच मी पुन्हा सानाला गेलो आणि मग तिकडनं जिबुटीला येऊन भारतात आलो तिकडून. हां, हे या ठिकाणी तो इटालियन ॲनास्टेटिस आहे, त्याच्यावर कधी कधी येमेनी कॉफी घ्यायला वेळ मिळायचं. वरती विमानांसाठी आहे ना ते, की इकडे बॉम्ब टाकू नका. अगदी बरोबर, कारण की वरती जे लावलेलं आहे ते रेड क्रिसेंट, कारण की क्रॉस हा मिडल ईस्टमध्ये ॲक्सेप्टेड नाही आहे, रेड क्रॉस. तर तीच संस्था रेड क्रिसेंट या नावाने काम करते. इथे जरी रेड क्रॉसचं काही काम नव्हतं तरी त्या सौदी अरेबियाला काय माहिती कोण काम करतं, जे जास्त फेमस आहे ते पेंट करून ठेवायचं. अशा पद्धतीने इथे बॉम्ब टाकू नका. युजली कोऑर्डिनेट सगळ्या पार्टीजना दिलेले असायचे की या ठिकाणी हॉस्पिटल आहे, इथे शक्यतो काही गडबड करू नका. हे मात्र होतं जेव्हा जायची वेळ आली तेव्हा ह्या माणसांनी माझ्यासाठी कुठून केक पैदा केला माहीत नाही. याच्यामध्ये एक होतं मात्र की माझ्यानंतर येणारा ऑर्थोपेडिक सर्जन 2.5 महिन्यानंतर येणार होता. ती एक हुरहुर होती की सगळे म्हणत होते राहा, पण हा इंटेन्स एक्सपिरियन्स जो असतो आणि पुन्हा माझी कमिटमेंट्स काही असतात, त्याच्यामुळे मी परत आलो होतो. पण त्याच्यासाठी ह्यांना ट्रेनिंगही तात्पुरतं दिलं होतं की तुम्ही टेम्पररी काय तुम्ही ऑर्थोपेडिक वाईज करू शकता. 2-3 प्रश्न हे सगळं बघताना आमच्या सगळ्यांच्या मनात आले असतील, ते मी प्रतिनिधी म्हणून तुला विचारतो. पहिली गोष्ट म्हणजे भीतीवरती कशी मात केलीस? म्हणजे आम्हाला कशाची भीती वाटते, आणि इथं तू 1 महिना सिरियामध्ये, दुसरा महिना येमेनमध्ये या बॉम्बफेकीच्या खाली असं राहताना भीतीला कसं डील केलंस? डॉक्टर म्हणून मला वाटतं आपल्याला माहिती आहे की आपल्याला कशाचीच गॅरंटी देता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, ही गोष्ट करायची खूप मनापासून इच्छा होती. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, मी मागे सांगितल्यानुसार बाम सरांनी मला खूप चांगलं ट्रेनिंग दिलं होतं त्याच्याविषयी. त्याच्यामुळे अतिशय काय म्हणतात ते अननॅचरल कुठल्या वातावरणामध्ये अतिशय शांतपणे काम करण्याचं जे आहे ना ते करता येत होतं. ते तुला करता येत होतं. तू तिथून आल्यावरती तुझ्यात माणूस म्हणून काय बदल झाले? एक म्हणजे मला प्रत्येक श्वासाचं महत्त्व कळलं आहे, आणि आजूबाजूच्या म्हणजे कुटुंबातल्या लोकांचं पण खूप महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा आपण डोळ्यासमोर बघतो की काय काय गोष्टी होतात. आयुष्याचं कळलं आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता खूप वाढायला लागली होती. माझ्या हॉस्पिटल स्टाफने मला सांगितलं की सर तुम्ही आता खूप इझिली ॲक्सेसिबल होत आहेत म्हणून. हे कदाचित त्यांनी मला दिलेलं एक सर्टिफिकेट असेल. आणि त्याच्यामुळे हा ॲक्सेप्टन्स वाढला की कोणी काही असलं तरी काही नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या स्वतःच्या काळज्या, नंतर दुसऱ्यांविषयीचे काही एक्सपेक्टेशन्स त्या पुऱ्या नाही झाल्यामुळे झालेली नाराजी, या किती क्षुल्लक आहे हे मला कळलं. आणि त्याच्यामुळे मी जास्त शांत झालो आणि कदाचित जास्त सुखी पण झालो. तिथून जास्त शांत झालास आणि म्हणून जास्त सुखी पण झालास. युद्धाबद्दलचं मत काय बनलं? युद्ध वाईट आहे खूप. युद्ध नक्कीच वाईट आहे. कोणाचंही असू दे, कुठल्याही कारणामुळे असू दे, हे युद्ध कशाचंच सोल्युशन असू शकत नाही. कारण की भरडले जात आहेत ती सगळी सामान्य माणसं. तिथे कोण कुठला तरी डिसिजन घेतो याच्यासाठी, आपल्या युद्धासाठी, आणि त्याच्यामुळे ते सामान्य माणसं भरडली जातात. हे नाहीच, नकोच पाहिजे कशासाठी तिथून. हां, म्हणजे हे युद्धाबद्दलचं मत बनलं. बरोबर. आणि आता जो अजून एक मुद्दा होता की इतकं सगळी वेदना बघताना आपण काहीतरी केल्याचं समाधान पण होतं. हो, नक्कीच समाधान होतं की आपण ह्या ठिकाणी काहीतरी आपला वाटा उचललेला आहे, काहीतरी यांची दुःख किंवा वेदना आपण नक्की कमी केलेल्या आहेत. आणि हे जे नाही त्या ठिकाणी जाऊन करणं, हे म्हणजे आपल्या पसायऱ्यांना सांगितल्यासारखे अरे आता विश्वात्मके देवे, हे आहे, हेच आपलं काम आहे. आणि माणुसकीच हा आपला धर्म आहे, बाकी कुठलं काही असूच शकत नाही. वाह वाह, क्या बात आहे.
मला वाटतं हे फार छान आहे की आपल्याला आपला विश्वधर्म समजला त्या युद्धभूमीवरती. हो. एका अर्थानं सिरिया आणि येमेन हे तुझ्यासाठी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे झाले. म्हणजे कुरुक्षेत्र म्हणून गेलास आणि धर्मक्षेत्र झालं. हा, यू शुड बी देअर व्हेन समवन नीड्स यू. हे पाहिजे. म्हणजे समोरच्या रस्त्यावरच्या माणसाला वाटलं किंवा समोर ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी पाहिजे. मला वाटतं आपण प्रत्येकाने ही आपली स्वतःची एम्पथी आणि सेन्सिटिव्हिटी नर्चर करायला पाहिजे. आणि मग आपणही सुखी राहतो आणि बाकीच्यांनाही सुद्धा खूप सपोर्ट देऊ शकतो. खरंय. आपण युद्धाच्या वरती सगळं बोललो. या निमित्तानं या युद्धस्य कथेवरती या सगळ्या सत्राला समप करणारं एक दृकश्राव्य असं छोटंसं प्रेझेंटेशन आपण आता बघूया आणि मग आपण समिंग अप करूया. युद्धाच्या कथा रम्य असतात जेव्हा आपण असतो आपापल्या घरांच्या कुशीत, नात्यांच्या गोधडीत घट्ट लपेटून स्वतःला. युद्धाच्या कथा रम्य असतात जेव्हा आपण असतो आपापल्या घरांच्या कुशीत, नात्यांच्या गोधडीत घट्ट लपेटून स्वतःला. युद्ध असतो यांत्रिक क्रौर्याचा शिस्तबद्ध आविष्कार आणि जगण्या मरण्याच्या अनिश्चितपणावरचं नियतीचं शिक्कामोर्तब. युद्धाच्या लष्करी चेहऱ्यामागे असतो लपलेला एक निष्पाप, निरागस तरीही चोळलेला चेहरा, जळालेल्या जखमा आणि कुजलेली मन. युद्ध अपरिहार्य म्हणून फक्त बघतच बसावं की वेदनेच्या भगभगीत आकाशाला अस्तर आस्थेचं लावावं. काही जण करतात हा पर्सनल चॉईस. काही जण करतात हा पर्सनल चॉईस रणांगणाची धग कुंपणा पल्याड असतानाच. आणि अचानक युद्धाच्या अमानुषतेमधूनही लवणवतो मानवतेचा कोंब. युद्धस्य कथेला रम्य नव्हे पण सौम्य करा. रम्य नव्हे पण सौम्य करा. मला वाटतं ती जी शेवटची प्रतिमा होती ती फारच छान होती की ज्याच्यामध्ये क्रौर्य आहे युद्धाचं आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ आहे. मला वाटतं आपण या सगळ्या सत्रामधून खूप शिकलो. आपल्या स्वतःच्या रोजच्या दैनंदिन तणावांना किती मोठं करायचं हे आपल्या हातात आहे. आपल्या पलीकडे जाऊन, आपल्या नेहमीच्या चौकटी बाहेर जाऊन सुद्धा आपण स्वतःबद्दल, जगण्याबद्दल नवीन काहीतरी शिकू शकतो. त्यासाठी जे धैर्य दाखवायचं ते किती महत्वाचं आहे. आणि हा एक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सधन असा व्यावसायिक एक निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर सिरियाला जातो, येमेनला जातो. तिकडे तो अनुभव घेतो. आणि मला वाटतं भरतचं कौतुक यासाठी करायला पाहिजे की हा सगळा अनुभव त्यांनी त्यांचे फोटोग्राफ्स आणि फिल्म्स यामधून आपल्यासाठी किती सूत्रबद्ध पद्धतीने आज आपल्यासमोर मांडला.